रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट। रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट। त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी। तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा। रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस, ईश्वर संजय शिंदे 7875 37 75 21 आणि ओम बाबासाहेब आहेर 91 56 88 11 41। सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून आदिवासींवर अन्याय केल्याचा आरोप करत संगमनेरच्या तहसील समोर बिऱ्हाडांसह बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं गेलंय। विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीनं आदिवासींच्या हक्कासाठी 23 डिसेंबर पासून संगमनेरच्या तहसील समोर बिऱ्हाडासह बेमुदत आमरण उपोषण सुरू झालंय। गुंजाळवाडी येथील गट नंबर 70 मधील अनुसूचित जमाती भिल्ल कुटुंबांच्या जमिनीबाबत शासन आणि प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ हे उपोषण सुरू केलं गेलंय। सदर गट नंबर 70 मधील संपूर्ण मिळकत ही मूळ अनुसूचित जमाती भिल्ल कुटुंबाची असून शासनाची पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीर हस्तांतरण केलं गेलं। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मुरलीधर ज्ञानदेव केसेकर विरुद्ध विश्वनाथ पांडू बर्डे या खटल्यात 22 फेब्रुवारी 1995 रोजी अंतिम निकाल देत सदर जमीन मूळ आदिवासी खातेदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना देण्याचे स्पष्ट आदेश दिलेत। या निर्णयानंतर संबंधित वारसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लेखी स्वरूपात पाठपुरावा केला असून प्रशासनाला या प्रकरणाची सविस्तर माहिती असतानाही हेतुपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। त्यामुळे आदिवासी कुटुंबांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जात असून जमिनीशी कोणताही संबंध नसलेल्या इसमांना घुसखोरी आणि अतिक्रमण करण्यासाठी मोकळं रान मिळतंय असंही निवेदनातून नमूद केलं गेलंय। प्रशासनाच्या या अन्यायकारक भूमिकेविरोधात आणि निवेदनातील सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत न्याय मिळेपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा विद्रोही आदिवासी महासंघानं दिला। 23/12/2025 तहसील कार्यालय संगमनेर या ठिकाणी विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेकडून आज या ठिकाणी जे काही बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणाची पार्श्वभूमी अशी आहे की मौजे गुंजाळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी अनुसूचित जनजाती भिल्ल समुदायाची गट नंबर 70 मध्ये स्वतःची मालकी हक्काची जमीन होती व आहे। सदरची मिळकत ही 1970 साली बेकायदेशीरपणे मुरलीधर ज्ञानदेव केसेकर या व्यक्तीने खरेदी करून घेतली होती। ते खरेदी खत मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने 22/2/1995 रोजी रद्दबातल ठरवून ती जमीन त्या मूळ खातेदाराला किंवा त्याच्या वारसांना परत करावी असा स्पष्टपणे आदेश मेहरबान न्यायालयाने दिलेला आहे। मात्र या आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्या खातेदाराचे मूळ वारस कायदेशीर वारस यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी संगमनेर तहसीलदार संगमनेर यांना वेळोवेळी पत्र व्यवहार करून सदरची मिळकत मेहरबान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला परत करावी अशी मागणी करूनही त्या मागणीकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर आम्ही विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने याच्यावरती लढाई सुरू केली। त्यानंतर यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्याकडून कायदेशीर सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे वारस प्रमाणपत्र द्या। ते वारस प्रमाणपत्र दिल्यानंतर आम्ही तात्काळ जमीन तुम्हाला प्रत्यार्पित करून देतो। यासाठी आम्ही मेहरबान वरिष्ठ न्यायालय संगमनेर दिवाणी वरिष्ठ न्यायालय संगमनेर यांच्याकडे वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी 30/2014 असा दावा दाखल केला आणि त्या दाव्याचा निकाल 2024 मध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये आमच्या बाजूने लागला आणि ते वारस कोर्टाने ठरवून दिले। ते वारस प्रमाणपत्र आणि अर्ज आम्ही मान्य तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांना देऊन आता तरी आम्हाला ती जमीन परत करा अशी मागणी केली। मात्र हे सर्व सुरू असताना ते केसेकर जी व्यक्ती आहे याने पुन्हा नव्याने हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं आणि या प्रकरणामध्ये कुठेतरी खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या ठिकाणी मेहरबान उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी ते दावा निकाली काढून आम्हाला ती जमीन 6 महिन्याच्या आत देण्याचे ऑर्डर तहसीलदार कलेक्टर यांना केली होती। त्याची अंमलबजावणी झाली नाही। यासाठी आम्ही 15/12/2025 रोजी माननीय तहसीलदार संगमनेरांना समक्ष भेटून कागदपत्र आणि कोर्टाचे सर्व निकाल त्यांना दाखवून आम्हाला ही जमीन तात्काळ अतिक्रमण मुक्त
आणि आमच्या नावावर मालकी हक्कात करून देण्याबाबत लेखी पत्र दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही 23 तारखेपर्यंत या प्रकरणी यथायोग्य कार्यवाही नाही केली तर आम्ही आपल्या कार्यालयासमोर बेमुदत अन्नधारक आमरण उपोषण सुरू करू. त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की तुम्हाला 23 तारीख हे दिवस बघण्याची वेळ येणार नाही, परंतु ते शब्द सुद्धा त्यांचा खोटा ठरला आणि त्या सरकारी जी काही पद्धत असते आश्वासन द्यायचं आणि त्यापासून तोंड लपून फिरायचं ही वेळ तहसीलदार संगमनेर यांच्यावर आली आणि म्हणूनच यांच्या या हलगर्जीपणाचा आणि कामचुकारपणाचा निषेध करण्यासाठी आणि आमच्या निवेदनातील मागण्या पूर्ण होऊन आमची जमीन आमच्या मालकी हक्कात ताब्यात मिळावी यासाठी हे उपोषण आम्ही आज सकाळपासून सुरू केलेलं आहे. या उपोषणाची दखल मेहरबान तहसीलदार साहेब असतील, उपविभागीय अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील यांनी जर संध्याकाळपर्यंत घेतली नाही तर उपोषण आहेच. मात्र संघटनेच्या वतीनं या कार्यालयाच्या तहसीलदार यांच्या ऑफिसला टाळे बंद करून वेळ प्रसंगी तहसीलदार अथवा त्यांचे सगळे कर्मचारी यांना सुद्धा आतमध्ये कोंडून घेतलं जाईल आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत यांना सुद्धा सोडलं जाणार नाही असं विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने मी सर्वांना आणि प्रशासनाला पूर्णपणे हे निवेदित करतो आणि हे सांगण्याचाही प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी योग्य ती दखल घ्यावी आणि आम्हाला यथायोग्य न्याय द्यावा हीच आमची नम्र विनंती आहे. उपोषणस्थळी आदिवासी कुटुंब आपल्या बिऱ्हाडांसह ठाण मांडून बसल्यामुळं परिसरात तीव्र आंदोलनाचं वातावरण निर्माण झालंय. आदिवासींच्या हक्काचा प्रश्न असूनही प्रशासनानं तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असाही इशारा दिला गेलाय. सुभाष भालेरावसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.